विधानसभेचं कामकाज सुरू असताना पत्रकार प्रकाश पोहरेंकडून शेरेबाजी, पोलीस ताब्यात घेत असताना पोहरेंनी घातला गोंधळ। जुन्या पेन्शन योजनेसाठी पुकारलेला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याचा निर्णय। 55 दिवसानंतर लोकसभा निवडणुकीसाठी कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता, भाजपच्या बैठकीत माहिती। निवडणुकांसाठीचा भाजपचा मेगा प्लॅन माझाच्या हाती। जालना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदावरून लोणीकर आणि टोपेंमध्ये टोकाचे वाद, लोणीकरांकडून टोपेंना अर्वाच्य शिवीगाळ, ऑडिओ क्लिप आपली नसल्याचं लोणीकरांचं स्पष्टीकरण। स्पर्धा परीक्षा पेपर फुटीनंतर सरकारचं मोठं पाऊल, परीक्षांची कार्यपद्धती संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन, 3 महिन्यात अहवाल देण्याचे आदेश। महादेव ॲप प्रकरणी भाजप आमदार आशिष शेलार यांची लक्षवेधी, एनआयकडे तपास देण्याची मागणी, तर ईडी मार्फत चौकशी सुरू असून राज्य सरकारही अतिरिक्त चौकशी करत असल्याचं गृहमंत्र्यांचं उत्तर। विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलनाऐवजी सर्वपक्षीय आमदारांचं फोटो सेशन, मतभेद बाजूला ठेवत सत्ताधारी विरोधकांचे रंगले हलके फुलके क्षण। आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे होणारे गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकार कायदा करणार का? आदित्य ठाकरेंचा विधानसभेत सवाल, तर सरकार गांभीर्यानं विचार करेल, फडणवीसांचं उत्तर। राज्यात 10 महिन्यात 2478 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारची लेखी उत्तरात कबुली, अमरावती विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या। संसद सुरक्षेच्या मुद्द्यावर गदारोळ करणाऱ्या एकूण 15 खासदारांचं निलंबन, लोकसभेच्या 14 तर राज्यसभेच्या 1 खासदारावर निलंबनाची कारवाई। संसद घुसखोरी प्रकरण गांभीर्यानं घ्या, राजकारण टाळा, पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना निर्देश। एलआयसीला गेल्या 50 दिवसात 80,000 कोटींचा नफा, एलआयसीनं गुंतवणूक केलेल्या 110 शेअर्सना दिला प्रचंड परतावा। डंकी चित्रपटाच्या रिलीज आधी शाहरुख खानची शिर्डीवारी, मुलगी सुहाना सोबत घेतलं साईबाबांचं दर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।